नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. रात्रीचा अंधार गडद झाला होता. आकाशाच्या विस्तीर्ण कॅनव्हासवर काळ्या शाईने रंग भरल्यासारखा काळोख अगदी काळाकुट्ट होत चालला होता. पार्टीचा उत्साह आता थोडा ओसरला होता. नाचून नाचून आता सर्वजण थकून गेले होते, तरीही त्यांचे चेहरे आनंदाने चमकत होते. विराट त्याच्या कुटुंबांसह घरी जाण्यासाठी निघाला. विराटसाठी आजचा दिवस अत्यंत खास, अगदी अविस्मरणीय होता. त्याचे हृदय आज कितीतरी दिवसानंतर आनंदाने भरले होते. त्याचे कारणही तसेच होते. आज त्याला त्याची बहीण सायली राधाच्या रूपात परत भेटली होती. सायलीवर त्याचे जीवापाड प्रेम होते, परंतु ती एवढी गोड होती की क्षणात सर्वांना आपलीशी वाटायची. कदाचित देवालाही ती आपल्या जवळ असावी वाटली, म्हणून देवाने तिला लवकर बोलावले. राधाला पहिल्यांदा भेटल्यापासून ती हुबेहूब सायलीची छायाच वाटत होती. राधा अगदी सायलीसारखीच होती. नेहमी प्रसन्न चेहरा, त्यावरील ते निरागस भाव, चेहऱ्यावर नेहमी फुललेले हसू, तोच सायलीसारखा साधेपणा, तीच निरागसता. तिच्या निरागसतेने तिच्याकडे पाहणारा दुःख विसरून जात नसेल तर नवलच. त्यामुळे राधाला बघितले की त्याला त्याची बहीण परत आली आहे हेच वाटत असे. राधाचे यश बघून त्याचे मनही आनंदाने भारावून गेले होते. तिच्या चेहऱ्यावरचे ते गोड निरागस हसू त्याच्या मनात अगदी खोलवर रुतून बसले होते. विराट राधाला बघून स्वतःला रोखू शकला नाही. तो तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हे करत असताना त्याच्या डोळ्यातून दोन चुकार अश्रू टपकलेच. आपल्या मुलाच्या डोळ्यातील भाव एका आईला नाही कळणार तर कोणाला कळणार? त्याचे मन ओळखून प्रतिभाताई विराट शेजारी आल्या. राधा, रक्षाबंधन जवळ आले आहे, माहीत आहे ना? या रक्षाबंधनला तू आपल्या घरी यायचंस. विराट तुला घ्यायला येईल. तो त्याच्याबरोबर देशमुख विलामध्ये ये. आणि हो, अगदी 4 दिवस राहायच्या तयारीमध्ये ये. प्रतिभाताई अगदी प्रेमाने राधाला म्हणाल्या. त्यांच्या शब्दात आपुलकी होती, प्रेम होते जे शब्दांच्या पलीकडे होते. त्यांच्या जीवनात राधाचे एक महत्त्वाचे स्थान निर्माण झाले होते. देशमुख परिवार या क्षणी अत्यंत भावूक झाला होता. इंद्राने विराटच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार दिला. आता सर्वांनी वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. विराटपासून काही अंतरावर त्यांच्या समोर श्रेया उभा होती. विराटचे लक्ष तिच्याकडे गेले. तिच्याही डोळ्यात अश्रू होते. तिने तिच्याकडे वळलेली नजर बघून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसले. विराटला मानेने रडू नको म्हणून खुणावले. तिच्या भावना त्याला लगेच समजल्या. त्याने डोळ्यातील टपकणारे अश्रू हलक्या हाताने पुसले. एक स्माईल देत श्रेयाकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावरील हसू बघून श्रेयाचेही ओठ रुंदावले. राधासाठी इमोशनल झालेले पूर्ण देशमुख परिवार बघून वैशालीताई नाराज झाल्या. राधासाठी असलेला त्यांचा कन्सर्न वैशालीताईंना अजिबात मान्य नव्हता. ही पोरगी खूप पोहोचलेली आहे. आधी आमच्या घरातल्या सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आता देशमुख परिवार. माहीत नाही सर्वजण कसे लगेच तिच्या जाळ्यात फसतात. कसली जादू येते हिला काय माहीत? मनात पुटपुटत वैशालीताई
नाक मुरडत रूममध्ये निघून गेले. इंद्राने बाथरूममधून टॉवेलने केस पुसत येताना बाल्कनीमध्ये नजर टाकली. राधा बाल्कनीत उभी दिसली. समोर दूरवर कुठेतरी तिचं लक्ष हरवलेलं होतं. मोकळे सोडलेले लांब केस हवेच्या मंद झुळकेबरोबर खेळत होते. तिच्या अंगावर साधी हलकी शॉर्ट कुर्ती आणि पायजमा होता. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. ते नैसर्गिक सौंदर्य एवढे अप्रतिम होते की काही क्षण इंद्रनील तिच्या सौंदर्यात एकदम हरवून गेला. तो लौहचुंबकासारखा तिच्याकडे आकर्षक होत होता. इंद्रनीलने हळूच मागे जाऊन तिला मिठीत घेतलं. त्याच्या उघड्या छातीचा स्पर्श पाठीला होताच तिच्या अंगावर एक मोहक शहारा आला. त्या उबदार स्पर्शाने तिचे संपूर्ण अंग मोहरून गेले. क्षणभर तिने डोळे मिटले. तो स्पर्श ओळखण्यासाठी तिला क्षणभरही लागला नाही. ती त्या स्पर्शाला फील करत तशीच उभा राहिली. तिच्या लांब मऊ केसांचा मंद सुगंध त्याच्या श्वासात मिसळला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध आपल्या आत सामावून घेतला. त्या सुगंधाने तो मोहित झाला अन आता त्याच्या इंटेन्स ओठांचा स्पर्श सर्व खांद्यावर मानेवर जाणवू लागला. त्याच्या उबदार ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर काटा आणण्यास पुरे होता. तिच्या मानेवरून त्याचे ओठ हळूहळू फिरू लागले. प्रत्येक स्पर्शात तिचं मन अधिकाधिक गुंतू लागलं. त्याची मिठी अलगद घट्ट झाली आणि तिच्या काळजाची धडधड अजूनच वाढू लागली. त्या स्पर्शाने तिच्या श्वासांची गती तर वाढलीच अन तिचा रोमरोम थरथरून उठला होता. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक उत्कंठा जाणवत होती. त्याने तिला अलगद उचलले आणि बेडरूममध्ये बेडवर ठेवत तो तिच्यावर झुकला. तिच्या त्या नाजूक स्ट्रॉबेरीसारख्या ओठांना काबीज केले अन त्यामधील अमृत प्राशन करू लागला. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांवर होता जणू काही त्याने काळ वेळ हरवून टाकली होती. तिचे ओठ जणू स्ट्रॉबेरीसारखे होते. त्याच्या स्पर्शाने ते अजूनच खुलून आले होते. ती त्याच्या प्रत्येक हालचालीला प्रतिसाद देत होती. तिच्या श्वासाची लय आणि वेग दोघांच्या श्वासांमध्ये मिसळत होता. तो तिच्या अगदी जवळ झुकत गेला. त्याच्या हातांनी तिच्या चेहऱ्यावरून हळूवार फिरत तो तिच्या शरीराला जाणून घेऊ लागला. त्याच्या स्पर्शात एक तीव्र उत्कंठा होती. प्रत्येक क्षणी ती त्याच्या प्रेमाच्या गहिऱ्या ओढीत खेचली जात. तिच्या ओठांवरून त्याचे ओठ मानेकडे सरकले. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या शरीरात एक आगळेच थरार उमटत होते. दोघेही या क्षणी हरवले होते जिथे फक्त एकमेकांच्या स्पर्शाची आणि जवळकीचीच भावना होती, ज्याने तिला एका वेगळ्या जगात घेऊन गेलं. ती त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात प्रश्न होते पण ओठांवर फक्त शांतता होती. तो क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय होता. त्या थोड्या थंड हवेमध्ये त्यांच्या प्रेमाचा उबदारपणा अजूनच गहिरा होत होता. आज कॉलेज करून राधा नुकतीच ऑफिसला आली होती. कॉलेज आजपासून पुन्हा सुरू असल्याने ती आता दुपारी ऑफिसला येऊ शकणार होती. ऋचाही तिच्याबरोबरच पोचली होती. आज इंद्राने दी वॉरियर्स कंपनीच्या प्रोजेक्टमधील सर्व स्टाफची मीटिंग अरेंज केली होती. ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या राधा आणि ऋचा मीटिंग हॉलमध्ये गेल्या. त्याचबरोबर शर्माचीही पूर्ण टीम उपस्थित होती. इंद्राला या प्रोजेक्टचे प्रोग्रेस स्टेटस चेक करायचे होते. तसे तर काम खूप चांगल्या प्रकारे चालू होते परंतु त्याला लवकरात लवकर हा प्रोजेक्ट संपवायचा होता. यानंतर त्याच्या कंपनीला खूप फायदा होणार होता. त्याचबरोबर शर्मालाही बराच फायदा होणार होता. शनाया नुकतीच मीटिंगसाठी आली होती आणि इंद्राच्या शेजारची चेअर रिकामी दिसताच त्याच्यावरती ॲटिट्यूडमध्ये जाऊन बसली. ॲक्च्युली ती चेअर श्लोकसाठी रिकामी होती. इंद्राच्या एका बाजूला शर्मा होता आणि
दुसऱ्या बाजूची चेअर श्लोकसाठी ठेवलेली होती. शनाया त्या चेअरवर येऊन बसताच इंद्राने एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकला, परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे काहीच होऊ शकत नाही. एक नकारार्थी मान हलवून इंद्राने मीटिंगला सुरुवात करताच श्लोक मीटिंग हॉलमध्ये आला. रुचाच्या बाजूची रिकामी चेअर बघून तो स्माईल करत त्या चेअरवरती जाऊन बसला. रुचावर एक प्रेमळ कटाक्ष टाकत त्याने समोर मीटिंगवरती आणि इंद्राच्या बोलण्यावरती कॉन्सन्ट्रेट केले. आपण या प्रोजेक्टमध्ये खूप चांगली प्रगती केली आहे, मात्र अजून काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करायचे बाकी आहेत. मला खात्री आहे की आपण सर्वजण एकत्रितपणे काम करून ठरलेल्या वेळेत हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. इंद्राने टीमला संबोधून बोलायला सुरुवात केली. हो, प्रोग्रेस इज व्हेरी गुड, बट प्रोजेक्टच्या अंतिम टप्प्यांवर आपल्याला विशेष लक्ष द्यायला हवे. यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शर्मा यावर पुढे बोलत म्हणाला. हो, कामाची गती वाढवण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची आमच्या टीमकडून पूर्ण तयारी केली आहे. अंतिम टप्प्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न करू, श्लोकने लगेच प्रतिसाद दिला. इंद्राने त्याचे मत ऐकून समाधानाने मान हलवली आणि म्हणाला, व्हेरी गुड. आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्नच हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करेल. मला खात्री आहे आपण अगदी योग्य मार्गावर आहोत आणि पुढेही आपण असेच व्यवस्थित काम करू. बोथ टीम गिव्ह मी वीकली रिपोर्ट्स, ज्यामुळे मला नियमित प्रगती समजेल. मिस्टर शर्मा, प्लीज यू ऑल्सो इन्स्ट्रक्ट टू युअर टीम सो देअर विल बी प्रॉपर कोऑर्डिनेशन. इंद्रा शर्माला उद्देशून बोलला. येस मिस्टर पटवर्धन, माय टीम इज परफॉर्मिंग व्हेरी वेल अँड दे विल बी गिव्ह 100%. माझ्या टीमकडून कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही याची मी खात्री देतो. शर्माने खात्री दिली. ओके देन, वी स्टॉप हिअर नाव. एव्हरीवन गो टू युअर वर्क. इंद्रनीलने मीटिंग संपवली. सर्वजण एक एक करून मीटिंग हॉलमधून बाहेर पडले. राधा तिच्या डेस्कवर येऊन बसली. सर्व बाहेर गेलेले बघून शनाया इंद्राच्या जवळ सरकली. इंद्रा, आज डिनरसाठी बाहेर जाऊया. मी हॉटेल बुक करून ठेवलेले आहे. 7 वाजता निघूयात. ती तिचा हात त्याच्या मांडीवर ठेवत बोलली. शनाया, स्टे अवे फ्रॉम मी. तो शनायाचा हात रागाने झटकत बोलला. पुन्हा ही चूक करू नको, खूप महागात पडेल. तो तिला रागात बोलत होता. स्वस्त गोष्टींची हौस तर मलाही नाही, फणकारात बोल. तुला लास्ट टाइम वॉर्न करत आहे. पुढच्या वेळेस जर अशी वागलीस तर रिमेंबर, मी तुला माझ्या ऑफिसमध्येही पाय ठेवू देणार नाही. माझ्या जवळ यायची खूप लांबची गोष्ट आहे, हे डोक्यात फिट करून ठेव. तुझा चॅप्टर माझ्या आयुष्यातून कधीच क्लोज झालेला आहे. तू कितीही प्रयत्न केले तरी त्याने काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे तुझ्या आयुष्यात पुढे जा, नाहीतर पुन्हा पश्चाताप करण्याची ही संधी भेटणार नाही. तो तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता. मी ही शनाया आहे आणि जे माझे आहे ते मी मिळवूनच राहणार. तू माझाच आहे आणि माझाच राहणार. ती रागात बाहेर जात बोलली. ती बाहेर जाताच इंद्रानेही नकारार्थी मान हलवली आणि लॅपटॉपवर करत असलेले त्याचे काम करू लागला. सर्वजण मीटिंग हॉलमधून बाहेर पडले तशी रुचाही पडली. मीटिंग रूममधून बाहेर निघत असताना रुचाचा फोन वाजला. हा बोला, पण मी ऑफिसमध्ये आहे. आता कसे? ती फोनवर एक नजर टाकत फोन कानाला लावत बोलली. रुचा प्लीज, मी खूप लांबून स्पेशल सुट्टी टाकून आलेलो आहे आणि मला तुला आताच भेटायचे आहे. खूप महत्त्वाचे बोलायचे आहे आणि काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. प्लीज 10 मिनिटांसाठी बाहेर ये. मी तुझ्या ऑफिस समोरच्या कॅफेमध्ये आहे. प्लीज लवकर ये. समोरच्या व्यक्तीने बोलून फोन ठेवून दिला. मी येते. तिला आता बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्याला होकार कळवून फोन ठेवला. तिच्या मागे असलेला श्लोकने तिचे फोनवरील बोलणे ऐकले. ही नक्कीच तिच्या
फियांसीला भेटायला जात आहे. त्याने अनुमान लावला. रुचा, काहीही झालं तरी मी तुझे लग्न त्याच्याशी होऊ देणार नाही. रागात मूठ घट्ट आवळत तो मनात बोलला. मिस्टर सरपोतदार, आज पोलीस स्टेशनला येऊन जा. आमचे काही प्रश्न आहेत. आज तुम्ही भेटला तर कदाचित ही केस पटकन सॉल्व्ह होईल. इन्स्पेक्टर साहेब समोरील 2 फोटोंकडे पाहत बोलले. हो इन्स्पेक्टर साहेब, मी काही वेळात पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. वर्धन सरपोतदार इन्स्पेक्टर साहेबांना भेटण्याची तयारी दाखवत बोलले. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत कमेंट्स करत राहा. आजचा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.